डॉक्टर सुभाष मावळे यांच्याकडनं सुद्धा 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. कारण आपले आभारी धन्यवाद. तसेच बाळाचे मामा अनिल लालगे यांच्याकडनं सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस आले. तसेच आमचे मित्र देवराज शेटकर यांच्याकडनं सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस आले. कारण आपले आभारी आहे. धन्यवाद. सातव्या कृतीची मुलं मुलगा जन्माला एकच यावा पण कसा असावा. आई बाबाच्या पोटी पुत्र जन्मावा गुणवान जन्मावा गुणवान. अरे आई बाबाच्या पोटी पुत्र जन्मावा गुणवान जन्मावा गुणवान. बाळाचे बंधोबा तुकाराम शेटकर यांच्याकडे सुद्धा 200 रुपयाचं बक्षीस आले. आपले आभारी आहेत. धन्यवाद. आणि म्हणून कवी कर्त्याने सांगितले आई बापाच्या पोटी पुत्र जन्मावा गुणवान 10-5 पोरं काही कामाची रिकामी अडचण. मुलगा एकच असावा पण कसा असावा. सात्विक वृत्तीचा असावा. मग अशी सात्विक वृत्तीची मुलं कुणाच्या पोटी जन्माला आली बघा. आईच्या मातेच्या उसण्यासाठी मामा मारीला भाच्यानं. श्रीकृष्ण परमात्मा सात्विक वृत्तीचा मुलगा. असाच मुलगा अजून कुणाच्या पोटी जन्माला आला. दशरथाच्या पोटी जन्मले